महाराष्ट्र सरकारच्या सुधारित पीक विमा धोरणामुळे एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळणार नाही, असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केला. कैलास पाटील आपल्या स्वतः सोबत आहेत. का बरं असं तुम्हाला वाटतं की एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही? कारण सगळ्यात महत्त्वाची उत्पादन ही जी अट आहे ही सगळ्यात मोठी अडचण शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी आहे. आपण धाराशिव जिल्ह्याचा विचार जर केला तरी या आमच्या जिल्ह्याची सरासरी उत्पादकता मागच्या वर्षीपर्यंत हेक्टरी 7 क्विंटल ते 8 क्विंटल होती. मागच्या वर्षीची आमची सोयाबीन जर बघितलं तर जे मागच्या वर्षी उत्पादन होते सरासरी आमची उत्पादकता गेली होती 18 क्विंटलपर्यंत. पण पीक विमा योजनेत जी उत्पादकता हा निकष लावला जातो त्या उत्पादकता ह्या निकषामुळं 7 ते 8 क्विंटल हेक्टरी उत्पादन निघालं तर ते 100% उत्पादन गृहीत धरलं जातं. आणि 7 ते 8 क्विंटल म्हणजे हेक्टरी ते आणि एकरीचा जर विचार केला तर पावणे ते 3 क्विंटल म्हणजे आपण 3 क्विंटल समजू. 3 क्विंटल जरी सोयाबीनचं उत्पादन निघालं तर ते 100% उत्पादन ह्या उत्पादकच्या त्या निकषानुसार होतं. आणि 3 क्विंटलपेक्षा जर कमी उत्पादन आलं तर त्याला पीक कापणी प्रयोगाद्वारे जर उत्पादन 3 क्विंटलपेक्षा एकरी कमी आलं तर मग त्याला नुकसान भरपाई मिळणार असं ह्या नवीन योजनेत आलेलं आहे. आणि पहिला पीक विम्याचं धोरण किंवा जो योजना आणि आताची यातला प्रमुख फरक काय वाटतो? खरं तर पंतप्रधान पीक विमा योजना ही लागू झाली 2016 पासून. हजारो कोटी रुपये दरवर्षी कंपन्यांनी यातून फायदा कमवला, नफा कमवला. आणि ती काय तुटपुंजी रक्कम मिळत होती त्याला 4 ट्रिगर होते. म्हणजे समजा पेरणी पूर्व म्हणजे पाऊस न पडल्यामुळं जर पेरणी होऊ शकली नाही तर ते पंचनामे म्हणून कमीत कमी जे आपली संरक्षित रक्कम त्या 25% रक्कम मिळायची. परत ह्याच्या पाऊस जर पडला समजा एखादं सोयाबीन पेरलं किंवा कुठलंही पीक असेल, सोयाबीन असेल कापूस असेल, जर त्यात लोकलाइज कलॅमिटी म्हणजे स्थानिक आपत्ती जर काय आली तर त्या शेतकऱ्यांनी जर 72 तासात त्या कंपनीला कळवलं तर ते वैयक्तिक पंचनामे व्हायचे आणि त्या पंचनाम्या आधारे नुकसान भरपाई मिळायची. त्याचबरोबरीनं हंगामाच्या मध्यामध्ये जर समजा ड्राय स्पेल आला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त दिवस पाऊसच नाही पडला शेंगा भरण्याच्या वेळेस त्यावेळेसही समजा त्यांना इंटिमेशन दिलं त्याचे पंचनामे म्हणजे त्या आधारे जर नुकसानीची रक्कम म्हणजे नुकसान जर 50%च्या पेक्षा जास्त झालं नुकसान तर त्याचीही मदत मिळायची. आणि पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर शेवटच्या टप्प्यात पाऊस पडतो मळणीच्या आधी आणि त्या सोयाबीनचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, कापसाचं त्यावेळेस नुकसान होतं. अशा वेळेस पोस्ट हार्वेस्टिंगची सुद्धा पंचनामे व्हायचे. म्हणजे सोयाबीनच्या काढणीच्या पिरियडमध्ये 14 दिवस जर पाऊस पडला किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तर याद्वारे जर नुकसान झालं तर ह्या 4 ट्रिगरद्वारे जे नुकसान पंचनामे व्हायचे नुकसान शेतकऱ्याला वैयक्तिक त्यांना ही करावी लागायची, तक्रार करावी लागायची, त्या आधारे पंचनामे व्हायचे आणि त्या तुटपुंजी रक्कम मिळत होती. पण हे 4 ट्रिगर काढून टाकले. आता काय ट्रिगर ठेवला फक्त एकच पीक कापणी प्रयोग. आणि पीक कापणी प्रयोगाला सगळ्यात मोठा निकष आहे ते उंबट उत्पादकता ही 7 ते 8 क्विंटल धाराशिव जिल्ह्याची हेक्टरी असल्यामुळे एकरी 3 क्विंटलपेक्षा जर कमी सोयाबीन निघालं तरच ते उंबट उत्पादकतेच्या आत आलं तरच त्याला नुकसान भरपाईला तो शेतकरी पात्र होऊ शकतो. या अगोदरही पीक विमा मिळताना समजा हे 4 ट्रिगर नव्हते तर उंबरठा उत्पादनाचा एक अट होती त्याच्यामध्ये, त्याद्वारे किती विमा मिळायचा? माझ्याकडे आमच्या जिल्ह्याचा चार्ट आहे गेल्या 4 वर्षातला. आपण जर बघितलं खरीप 20, 21, 22 आणि 23 या 4 वर्षाचा आहे. खरीप 20 मध्ये 0.46%, खरीप 21 मध्ये 0.52%, खरीप 22 मध्ये 0.05% आणि खरीप 23 मध्ये 0.26%. ही आजपर्यंतच्या उंबट उत्पादकतेच्या आधारे मिळालेली नुकसान भरपाई आहे. जेवढी नुकसान भरपाई मिळाली त्यातली जर कुठं 0.05%, 0.46%, 0.26% ही जी सरासरी जर काढली आमच्या जिल्ह्याची तर 0.30% होते. म्हणजे 1% सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकत नाही या उंबट उत्पादकतेच्या अटीमुळे. आणि सध्या आपण बघतोय की नवीन जाती आलेल्या आहेत. शासनानं विद्यापीठाने नवीन 753 असेल, 612 असेल, 992 असेल ह्यांची उत्पादकता हेक्टरी 30 क्विंटल पर्यंत गेलेली आहे. आता साधा शेतकरी जर म्हणलं तरी 8 ते 10 क्विंटल एकरी ही उत्पादकता निघतेच आणि तुमची उत्पादकता ही आहे हेक्टरी. त्यामुळं याच्यापेक्षा कमी उत्पादन शेतकऱ्याचं येणारच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना द्यायचंच नाही ह्या उद्देशानं उंबट उत्पादकता ही अट ठेवलेली आहे. उंबट उत्पादकता ही अट काढली तरच शेतकऱ्यांना त्यांनी समजा आता नवीन 753 त्यांनी व्हरायटी केली, हेक्टरी उत्पादकता विद्यापीठानं त्याला सांगितलेलं आहे हेक्टरी 30 क्विंटल. त्याच्या जर कमी
उत्पादन आलं तर त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, पण असं नाही. तुम्ही तुमच्या उंबट उत्पादकता हा जो निकष लावलेला आहे, हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देण्यासाठीचा निकष आहे. आणि हा काढला तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादकतेमध्ये जर कमी आली, नुकसान झालं तर मदत मिळू शकते, नाही तर हा शेतकरी द्रोह राहील असं मला वाटतं. आणि या बाबतीत मी विधानसभेतही बोललेलो आहे. अजूनही माझी कृषी मंत्री साहेब असतील, मान्य मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, हे सगळे स्वतःला शेतकरी स्वतःला म्हणून घेतात. यांनी याचा अभ्यास करावा आणि बाकीच्या गोष्टीत तुम्ही खूप अभ्यास करता, पण ह्या जर उंबट उत्पादकतेचा अभ्यास करावा आणि ही अट जर काढली तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते, ना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. तर हे होते कैलास पाटील. शेतकरी द्रोह नव्या पीक विमा कायद्यानुसार शेतकऱ्यांशी होतोय असं त्यांचं म्हणणं. आणि हे सांगत असताना गेल्या 4 वर्षातलं उंबरठा उत्पादन धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर ते 0.030% एवढं आहे. त्यामुळे साहजिकच या अटीमुळे शेतकऱ्याला पीक विमा मिळण्यात मोठी अडचण येऊ शकते. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.